श्रीमान योगी भाग 83 वा आपण ऐकतात शिवभारत. राजगडावरती आलं तरी जलदुर्गाची बांधणी त्यांच्या मनातून मात्र जातच नव्हती. त्याखेरीज बोलायला त्यांना दुसरा विषय नव्हता. जलदुर्ग तयार होईपर्यंत आरमार तयार व्हावयास हवं होतं. राजांनी गलबतांचं काम जारीने सुरू ठेवण्याचं हुकूम दिलं. तयार झालेली राजांची गलबत समुद्रावरून फेरफटका मारू लागली. फिरंगी आणि इंग्रज राजांच्या वाढत्या आरमाराकडे जागृततेने पाहू लागलं आणि शास्तखानाच्या वेळी मोगलांच्या ताब्यात गेलेला पुन्हा सुपा भाग मात्र राजांनी सोडला. तर राजांच्या बाकीचा मुलूक स्थिर स्थावर झाला होता. कोकणपट्टीचा पुरा बंदोबस्त झाला होता. सुरत अहमदनगर लुटल्यापासून राजांचा दरारा वाढला होता. शास्ताखान आणि जसवंत सिंगाच्या पराभवानं मोगलाई डगमगली होती. बाजी घोरपड्यांची कत्तल आणि खवास खानाचा पराभव याने आदिलशाहीला चापराक बसली होती. राजांचं सामर्थ्य आणि सत्ता वाढत होती. जिजाऊ साहेबांना राजांच्या पराक्रमाचं कौतुक वाटत होतं. राजा सायंकाळी जिजाऊ साहेबांच्याकडे नेहमीप्रमाणे गेलं. जिजाऊ साहेबा बैठकीवरती बसल्या होत्या. शास्त्री पाठावरती पंचांग उघडून बसलं होतं. राजांनी विचारलं, मासाहेब कसला मुहूर्त पाहता? राजा, या अहो, आम्ही तुमचीच वाट पाहत होतो. सूर्यग्रहण आलं त्यामुळे आम्ही चौकशी करीत होतो. केव्हा आहे सूर्यग्रहण? राजांनी विचारलं. पौष वद्य अमावस्या, 1 मास अजून अवधी आहे. शास्त्री म्हणाले, मग? राजांनी विचारलं. राज, मासाहेब सांगू लागले, असं ग्रहण येतं तेव्हा अनिष्ट निवारणार्थ दान धर्म करतात. शास्त्री म्हणाले, राज, ग्रहण तितकंसं चांगलं नाही. क्रोधी संवत्सर आहे. ग्रहणाला उग्रता आहे. असं ग्रहण असलं की दानधर्म करून ग्रह शांती होते. अशा प्रसंगी तुलादानही करतात. ग्रहण अनिष्ट तर खरं. राजा हसून म्हणाले, आमच्या पराक्रमानं अस्वस्थ झालेला शहनशाह औरंगजेबानं आमच्यावर स्वारी करण्याचा बेत आखला आहे. तो खुद्द दक्षिणेत उतरणार आहे अशी बातमी आमच्या कानावरती आली आहे. जिजाऊ साहेबांच्या चेहऱ्यावर काळजी प्रगटली. त्या म्हणाल्या, मग तुम्ही काय ठरवलं? आम्ही काय ठरवणार माझा आहे? तुमच्या आशीर्वाद असता आम्हाला काळजी कसली? राजग्रहण जवळ आलं. संकट सामोरे दिसत आहेत. माझ्या मनात बोला मासाहेब. राजा, या ग्रहण प्रसंगी खूप दानधर्म करावास वाटतं. मग त्यासाठी आनंदाची गोष्ट कोणती मासाहेब? तुमची इच्छा आम्ही जरूर पाळू. जगदंबा कृपेने तेवढं आमचं बळ आहे. दान करायचं तर केवढं, त्याला काही मर्यादा? राजांनी शास्त्र्यांना विचारलं. शास्त्री, मग तुम्ही तुलादान म्हणालात ना? हो. शास्त्री म्हणाले, अशा प्रसंगी तुलादान सुद्धा करतात. राजा हर्षभरीत झाले. ते म्हणाले, ठीक आहे, सूर्यग्रहण प्रसंगी आम्ही मासाहेबांची सुवर्ण तुला करू. स्वराज्याची पुण्याई जोगता येते का पाहू. राजा मासाहेब उद्गारले, मासाहेब, अशी पुण्याची संधी कोंदवली आम्ही निश्चित केलं आहे. आता आमचा बेत बदलणार नाही. राजांनी सुवर्ण तुलेसाठी क्षेत्र महाबळेश्वर निवडलं आणि महाबळेश्वराच्या मुक्कामाचं हुकूम सुटलं. डेर, तंबू, शामियाने गाड्यांतून महाबळेश्वरी रवाना झालं. जिजाऊ साहेबांच्या सुवर्ण तुलेची जय्यत तयारी सुरू झाली. राजांनी तुला करण्यासाठी रुपयाच्या तराजू करण्याची आज्ञा दिली. सुवर्ण तुलेसाठी खजिन्यातून भरपूर सोने काढून खास बंदोबस्तात ते महाबळेश्वरी रवाना केलं. खास या स्वारांसाठी पालखी, मेणे सजवले जात होते. चांगला दिवस पाहून राजांनी प्रस्थान काढलं आणि खाशा मेण्यातून जिजाऊ साहेब राणी परिवार जात होता. त्या शाही मेण्यांच्या मागून एक पालखी वाटचाल करीत होती. वयोवृद्ध डबीर पालखीतून महाबळेश्वरी जात होते. सोनपंत पुरे थकले होते. दादूजी कोंडदेव, सोनपंत डंबीर, मानकोजी दहातोंडे आणि कान्होजी जेदे हे कैलास महाराज साहेबांची खास विश्वासाची माणसं. त्यापैकी राहिले होते सोनपंत नंबीर. अत्यंत महत्त्वाची कामं असली की ते सोनपंतांच्याकडे जाईल. सोनपंत राजांचे वकील म्हणून दिल्ली दरबारला गेले होते. शास्ताखाना सिद्ध करायला राजांनी सोनपंतांनाच पाठवले होते. आज सोनपंतांचं वय झालं होतं. स्वराज्य सेवेत गात्री थकून गेली होती आणि सोनपंतांचा भरोसा नव्हता. सोनपंत नको म्हणत असताही राजांनी त्यांना बरोबर घेतलं होतं.
महाबळेश्वरचं रूप पालटत होतं आणि मंदिराच्या भोवतालच्या मैदानात खास तेर साम्याने उभं केलं होतं. मंदिर कळीच्या चुनेने रंगवलं होतं. कळस उजळला होता आणि मंदिराच्या तटापासून सर्व जागा स्वच्छ करण्यात आली होती. लता पलवाच्या माला टांगल्या होत्या. उपाध्याय शास्त्री मंडळी पूजेत कमतरता राहू नये म्हणून बारीक सारीक गोष्टींचे तपशील तपासून पाहत होते. राजा महाबळेश्वरला आलं. सर्व राण्यांचं जिजाऊसाहेबांच्या असं राजांनी महाबळेश्वराचं दर्शन घेतलं. राजा मंत्रमुग्ध होऊन त्या स्वयंभू लिंगाकडे पाहत होतं. केवढं पवित्र ठिकाण. भूमी समृद्ध करणाऱ्या जीवनदात्री कृष्णा, कोयना, व्हेन्ना, गायत्री, सावित्री या पंच नद्यांचं जन्मस्थान. एवढी पवित्र जागा महाराष्ट्रात दुसरी नसेल. राजांनी सारी व्यवस्था पाहून समाधान व्यक्त केलं. ताना येसा माना महादेव. सारी विश्वासाची माणसं राजांच्या जवळ गोळा झाली होती. शंभूबाळांच्या बोलांनी बालपावलांनी उत्साह वाढत होता. राजस्थान देवदर्शन आटपून डेऱ्यात आलं. मासाहेब शंभूबाळांचं कपडे करीत होत्या. राजाने जिजाऊसाहेबांचं पाय शिवले. शंभूबाळ म्हणाला, आबासाहेब आम्ही सकाळी गंमत बघितली. कसली? राजांनी कौतुकाने विचारलं. शंभूराजांचं गाल फुगलं. हात पसरीत ते म्हणाले, देवळात की नाही एवढी मोठी तागडी लावली आहे. शंभूबाळांनी पसरलेल्या हातांकडे बघत राजा म्हणालं, पण बाळराज खरी गंमत कुठं तुम्हाला माहीत आहे? कसली? तुमच्या मासाहेबांना आम्ही तिच्या एका पारड्यात घालणार आहोत. अगदी मारून मोटकून बाळराजे भेल. त्यांची नजर कावरी बावडली. जिजाऊसाहेबांना बिलगत ते म्हणाले, मासाहेब खरं? अरे कोण ऐकतो बाबा माझं? जिजाऊसाहेबा म्हणाल्या, तुमचे आबासाहेब करतील ते खरं. बाळराजा रडकोंडे लाल ते आईपळीने दोघांकडे पाहत होतं. राजांनी बाळराजांना जवळ घेतलं. बाळराजे आपल्या मासाहेबांची सोन्यानं तुला करायची. खूप जम्मत येईन बघा तर खरं. बाळराजांना धीर आला आणि बाळराजांसह राज आपल्या डेऱ्यात गेलं. तुळेची सर्व तयारी मात्र सिद्धता झाली. भव्य रौप्य तराजू आपल्या रुपेरी झाकीने तळपत होता. सार मानकरी खास कपडे करून मंदिरासमोर गोळा झाले. ते अलौकिक दृश्य पाहण्यासाठी त्यांचं मन उतावळी झाली होती. तराजूजवळ शुभवंत बैठका अंतरल्या होत्या आणि जिजाऊ मातांना आणण्यासाठी सर्व सिद्धता झालेली पाहून राज बाहेर पडलं. राजमाता जिजाऊ साहेबांनी पांढरं वस्त्र परिधान केलं होतं. जिजाऊ साहेबा सडपातळ अंगलटीच्या उंच्या पुऱ्या होत्या. नजरेत विलक्षण धार होती. कुंकुम तिलकाच्या अभावी कपाळ मात्र जास्तच रुंद भासत होतं. जिजाऊ मातांनी समोर आलेल्या राजांच्याकडे पाहिलं. त्यांच्या चेहऱ्यावर स्मित झळकलं. जिजाऊ साहेबांनी विचारलं, शिवबा अरे हे केलंच पाहिजे कारण? मासाहेब आम्हाला हे यश लाभावं, आमची स्वप्न साकार व्हावीत असं आपल्याला वाटतं ना? राज त्या खरीच आता कोणतीच इच्छा राहिली नाही. मग त्यासाठी गाठीला जबरदस्त पुण्याई लागते मासाहेब. ती पुण्याई संपादन करण्यासाठीच हा सोपा मार्ग काढला. सोपा मार्ग? अरे सोपा नाही तर काय. तुमची तुला सोन्यानं करणं आणि तुला झाली असं म्हणणं, या इतका मूर्खपणा जगात दुसरा असेल का? तुमची तुला कशानं होऊ शकेल? मासाहेब ही तुला लाक्षणिक आहे, ती खरी नाही याची आम्हाला पुरेपूर जाणीव आहे. पुष्कळ झाला चला म्हणत जिजाऊ साहेबा उठल्या. त्यांची पावलं थांबलं. राज आणि आज हे काय घातलं? मासाहेबांची नजर राजांच्यावर स्थिरावली. जिरे टोपावर सुवर्ण पानांचा तुरा होता. गळ्यात सुवर्ण साखळींचे सर होते. मनगटावरची पोहोची, हातातल्या अंगठ्या सारे सुवर्णाचे होते. राजांच्या लक्षात आलं. राजा म्हणाला, मासाहेब आज सुवर्ण तुला या प्रसंगी आपणही सुवर्णाचे दागिने घालावेत असं वाटलं. मासाहेब आपल्या तुलेबरोबर आणखी एक तुला करण्याचं आम्ही ठरवलं. कुणाची? आपल्या सोनोपंतांची. मासाहेब आज दादोजी हवे होते. दादोजी असते तर त्यांची तुला केली असती. सोनोपंत थंकले आणि नंतर अशा माणसाविषयी वाटून काही उपयोग नसतो. फार चांगली कल्पना, जिजाऊ साहेबा म्हणाल्या. सोनोपंतांना त्यांना होत नसताना महाबळेश्वरी का आणलं हे आज कळतं. राज तुमच्यासारख्या चला मासाहेब येळ होतो. राजा मध्येच म्हणाले, चला. जिजाऊ साहेबांच्या सह राजा मंदिरात आले. मुजरा झालं आणि मासाहेबांना बैठकीवर बसवलं. सोनोपंत आधार घेऊन येत होतं. राजांनी जाऊन त्यांचा हात धरला आणि त्यांना बैठकीवर बसवलं.
वेदमंत्रांचा आवाज उठत होता. शिवलिंगावर अभिषेकांची धार पडत होती. राजांनी तुलेची पूजा केली आणि सोयराबाई साहेबांकडे पाहिलं. सोयराबाई पदर सावरून उठल्या. राजांनी जिजाऊ साहेबांना विनवलं. जिजाऊ साहेबा उठल्या. त्यांच्या साऱ्या शरीराला कंप सुटला होता. राजांची तीच अवस्था झाली होती. जिजाऊ साहेबांना तराजूच्या एका पारड्यात बसवलं होतं. राजा दुसऱ्या बाजूला उभं राहिलं. मासाहेबांच्या पारड्याजवळ सोयराबाई उभ्या होत्या. पुतळाबाई, सगुणाबाई, काशीबाई, गुणवंतबाई वगैरे भारावलेल्या नजरेनं पाहत होत्या. सुवर्ण तुळेचा सुवर्णाक्षर नजीक येऊन ठेपला. साऱ्यांची नजर राजांच्यावर खिळली होती. राजा भारावून पारड्यात बसलेला आपल्या आईकडे पाहत होतं. राजांनी आपल्या कानातली कडी काढली, पारड्यात टाकली. शांतपणे त्याने शिरपेच उतरला आणि पारड्यात ठेवला. राजांच्या त्या कृतीने मात्र जिजाऊ साहेबांच्या आवरलेल्या अश्रूंना संधी मिळाली. त्यांच्या गालावरून अश्रू ओघळू लागले. भरल्या नजरेत तृप्तता सामावली. असा मुलगा लाभणं केवढं भाग्य. जिजाऊ साहेबांची कूस मात्र धन्य झाली. राजांनी सारे दागिने उतरले होते. कपाळावरचा शिवगंध राजांच्या चेहऱ्यावर खुलून दिसत होता. क्षणभर जिजाऊ साहेबांना राजांनी दागिने उतरल्याचा आनंद झाला आणि ह्या अलौकिक मुलाला, यांच्या अलौकिक कृपाला दागिन्यांची मुळीच गरजच काय. राजांनी ओळीने ठेवलेल्या तबकातल्या पुतळ्या पशाने उचलल्या आणि सुवर्णाच्या उंजळीवरून राज पारड्यात टाकीत होते. पुतळ्या मोहरांची तबक रीती होत गेली आणि साऱ्यांची नजर पारड्याकडे लागली होती. पारडं किंचित हल्लं, उंचावलं गेलं. राजांच्या डोळ्यात आनंदाश्रू गोळा झालं. पाहणारही गै भरले. राजांनी वजळ रीती केली, तुला भरली आणि नागाराच्या गंभीर नादानं सारं वातावरण दुमदुमलं. शिंगांचा आवाज गगनाला भिडला. राजाने जिजाऊ साहेबांना बैठकीवर आणलं आणि आपलं मस्तक त्यांच्या पायी ठेवलं. जिजाऊ साहेबांचे वटफुट फुटले. जिरेटोपावरून थरथरणारा हात फिरला. राज उठलं आणि जिजाऊ साहेबांनी राजांना घट्ट मिठी मारली. दोघांच्याही डोळ्यांतून मात्र आनंदाश्रू उगळत होतं. जिजाऊ साहेब म्हणाला, राजे, आवाज कौस धन्य केली. राजांना शब्द आठवत नव्हते. आपला डावा हात हल्ली श्वास आवरदून राज कष्टानं बोललं, मासाहेब, आम्ही दरिद्री, आम्ही कुसका उजवतो. हिरेची तुला सोन्याने केली याची आम्हाला आमच्या जीवाला खंत वाटते. आमचं कौतुक असलं. जिजाऊ साहेबांची तुला झाली आणि जिजाऊ साहेबांची तुला पाहत बसलेल्या सोनोपंत डबीरांचे डोळे भरून आले होते. आता राजांची पावले सोनोपंतांच्याकडे वळली. राजे सोनोपंतांना म्हणाले, उठा पंत. पंत आश्चर्यचकित झाले. त्याने विचारले, कुठं? शुभकार्याच्या वेळी कुठं म्हणून विचारू नये. एवढे बोलून राजांनी सोनोपंतांचा हात धरला. सोनोपंत राजांच्या आश्रयाने तराजू पसरले. तराजू मोकळा झाला होता. पंत बसावं. वार्धक्याने आधीच विकल झालेले शरीर भावनावेगाने कापू लागलं. पंत म्हणा, राजा गरिबाची कसली तुला करा. सोनोपंत, अव राजाच्या सेवेसाठी भरभक्कम शरीर वारेमोर करून घेतलं आणि त्यांची सोनं तुला करतो, यात मोठे पण कसलं. बसावं. सोनोपंतांची तुला झाली. राजनिष्ठेचं सोनं झालं आणि त्यानंतर राज जिजाऊ साहेबांचे जसं दानाला मात्र उभं राहिलं. अशा प्रकारे महाबळेश्वरी छत्रपती शिवरायांनी मात्र मासाहेब जिजाऊंची सुवर्ण तुला केली. जय भवानी, जय शिवराय.